नमस्कार. काय म्हणतो उन्हाळा? गरम, फार उष्णता. आणि अशा या उष्ण वातावरणामध्ये माणसाचं मन सतत उद्वेगी, अप्रसन्न व्यक्त होताना स्थितीशी आणि परिस्थितीशी सामना करण्याची भूमिका आहे ना गंमत. हा जो उन्हाळा आहे, इतकी उष्णता आहे, तर काय होतं? तर बॉइलिंग पॉइंट वाढतो, उत्कलनांक वाढतो आणि शरीरात असो एक उफाल येतो आणि ही एक अशी भरती येते पहा. त्यातून मंथन घडतं, मनाचं मंथन. मनाचं मंथन हे विचारासाठी खूप गरजेचं असतं. मंथून या नवनीता तसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. माऊलींचा हा हरिपाठातील अभंगातील एक छोटासा दोन कडवे, दोन ओव्या खूप छान आहेत. मंथून या नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. व्यथा, कथा, व्यक्त होणार मन, उद्वेग, अनुत्साह, नैराश्य यांची सरमिसळ झालेली मनोविकृती आणि त्याला मंथन करणं गरजेचे. आसार सोडणं आणि सार घेणं. मंथून या नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. आपण आयुष्यात व्यथेवर बोलतो, व्यवस्थेवर बोलतो, व्यक्तीवर बोलतो, मनोविकृतीवर बोलतो, पण आपण आपल्या मनाचं मंथन, चिंतन करतो का? हरिपाठातील हा अभंग माऊलीनं मंथन आणि श्रीकृष्णाचं गोकुळातील गोकुळवासियांच्या घरचं मंथन, लोणी काढणं सोपं नाही. हा पहिलं दूध हा मुख्य पदार्थ, त्यात इरजण टाकायचं म्हणजे थोडं दही टाकायचं आणि ते माठ ठेवायचा आणि त्यातून 2-3 दिवसानंतर त्यात फर्मेंटेशन तयार होतं आणि ते दूध मंथन केलं जातं, दोरीनं मंथन केलं जातं विवेक आणि संयमातून. कारण आपल्याला तूप तयार करायचं हा मुख्य हेतू असतो. मंथून या नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. लक्षात असणं आणि लक्षपूर्वक मंथन करणं हाही उद्योग आहे पहा. उद्योगातून उन्नती, उद्योगातून लक्ष्मी, उद्योगातून द्रव्य प्राप्ती. मनुष्य जीवनामध्ये प्राप्तीसाठी केलेला हा जो अट्टाहास असतो, सायास असतो, प्रयत्न असतो, प्रयत्नांती परमेश्वर. पण परमेश्वर सुद्धा प्रयत्नच करायचा. भगवान श्रीकृष्ण गोकुळातील त्याचं वास्तव्य, गायींना चारणं, गायींचं संगोपन करणं, घरी आल्यानंतर दूध काढणं, दुधापासून
लोणी, दही, पेढा असे उपपदार्थ तयार करणं, हा कृषी व्यवसायाशी निगडीत असलेला हा जो गोकुळातला भाव आहे, उद्योगप्रिय आहे. भगवान श्री विष्णूचा अवतार श्री कृष्ण, त्याचे गुण ग्राम स्वराज्य, स्वावलंबन खूप छान आहे. गोकुळ कळणं आणि गोकुळातला श्रीकृष्ण असणं, उद्योगप्रिय, उद्योगी असणं, देवानीही कष्ट केले, कर्म केले. आपण माणूस आहोत, आपल्याला मन आहे, बुद्धी आहे, चातुर्य आहे आणि आपलं सिद्धत्व याच जन्मात, याच जगण्यामध्ये करणं म्हणजे कर्मप्रधान, आचरण मूल्य जपणं. मंथून या नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांगी मार. व्यथित व्हायचं नाही आणि विक्षिप्त वागायचं नाही. श्रीमद भगवद्गीता सांगते, मंथून या नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांगी मार. आयुष्य छान आहे, जगता येणं, मंथन करता येणं, एवढं जरी जमलं तरी खूप छान आहे. जगणं महान आहे, खूप छान आहे. जगणं महान आहे, छान आणि महान. आपण कर्मनिष्ठ असावं, विचारनिष्ठ असावं, थोडं चिंतन करावं, असहाय्यतेवर बोलू नये, परंतु आपलं आयुष्य सकारात्मक दृष्ट्या सत्कर्मातून छान जगता यावं, हेच महानत्व आहे. हवंय काय, नकोय काय. लोणी हवंय आणि ताक सुद्धा हवंय, कारण ताक सुद्धा पैसा देते, संपत्ती देते. अशी ही कृषी प्रधान संस्कृती आपली. काहीच वेस्ट जात नाही, काहीच. पहा, गोधन, शेण सुद्धा, दूध सुद्धा फायद्याचं आहे. म्हणून गोरक्षण, धरती मातेची सेवा, निसर्ग जपणं, वृक्ष संगोपन हे अत्यंत आवश्यक आहे. निसर्ग नियमाप्रमाणे आपण जीवन जगलं, त्या एवढी सात्विकता, सहजता दुसरी नाही. म्हणून आयुष्यामध्ये मंथन महत्वाचे. मंथनाचा जो आनंद आहे ते जीवन आहे. सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परे जडो मैत्री जीवांची. माऊलींचं पसायदान आयुष्यामध्ये आयुष्याला वळण देत. पहा, विचार करा. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.